चला करिंथकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 12 व 13. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही तो करील, ह्यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. 13वे वचन पुन्हा एकदा वाचतो. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे. प्रियांनो, 3 विषय आज तुम्हा समोर आणण्याची मी आशा करत आहे. त्यातील पहिला आहे, आपण ज्याची उपासना करतो तो परमेश्वर अतिशय विश्वसनीय आहे. तो अतिशय सत्य असा देव आहे. या 13व्या वचनात आपण पाहतो, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही. प्रियांनो, तुम्ही या परीक्षेच्या जागेमध्ये क्लेश, दुःख किंवा मग संकट ठेवू शकतात, किंवा आजार हे काहीही धरू शकता. आज ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात ती स्थिती तुम्ही धरा. मनुष्याला सहन होणार नाही अशा परीक्षेत तुम्ही अजून पडले नाही. क्लेश, दुःख, संकट, अडचणी, समस्या, विपत्ती असं काहीही जे तुमच्या शक्ती पलीकडे आहे ते तुमच्या जीवनामध्ये घडलेलं नाही. परंतु आमच्यातील बहुतांश लोक काय बोलतात, जे कोणाच्याही जीवनात नाहीत असे कष्ट माझ्या जीवनात आले आहेत, जे कोणाच्याही जीवनात नाही असे क्लेश माझ्या आयुष्यात आले आहेत, जे कोणाच्याही जीवनामध्ये नाही असं दुःख माझ्या जीवनात आहे. सर्व चांगले राहत आहेत, पण माझीच परिस्थिती चांगली नाही. सर्व मस्त राहत आहे, माझंच कुटुंब दुःखामध्ये पडलं आहे. सर्वांकडे चांगली नोकरी आहे, मलाच मात्र चांगली नोकरी नाही. सर्वांचंच चांगलं होत राहिलं आहे, माझ्याबरोबरच काही चांगलं घडत नाही. सर्वांचं आरोग्य चांगलं आहे, माझीच प्रकृती बिघडत आहे. सर्व भरपूर खरेदी करत आहेत, मलाच काही खरेदी करणं होत नाही. सर्वांचं जीवन सुधारत चाललं आहे, पण माझं जीवन जसं होतं तसं आज देखील राहिलं आहे. 10 वर्ष होऊन गेले परंतु कोणतीही प्रगती नाही. हा विचार करून साधारणपणे आपण इतर लोकांशी तुलना करत, जसं ते खूप सुखात आहेत, जसं ते सर्व प्रगती करत चालले आहेत, जसं ते सर्व कोणीतरी चांगल्या अशा परिस्थितीमध्ये आहेत, अशा प्रकारचा विचार करून मी तर प्रार्थना करत आहे, परमेश्वराकडे मागत आहे, मी तर नेहमी परमेश्वराचं भय बाळगून जीवन जगत आहे, परंतु का माझ्या आयुष्यामध्ये मला प्रगती दिसून येत नाहीये? सर्वांची परिस्थिती सुधारत चालली आहे, माझीच सुधारत नाहीये. असे जर विचार तुमच्या जीवनामध्ये असतील तर एक सत्य तुम्ही जाणून घ्यायचं आहे. ते कोणतं आहे? हे विचार वास्तविक तुमचे विचार नाहीयेत, तर मग सैतानाने तुमच्या मनाला संभ्रमात टाकलं आहे. काय केलं आहे? सैतानाने तुमच्या मनात संभ्रम उत्पन्न केला आहे. तुमच्या मनामध्ये ज्या भावना उत्पन्न होतात त्या काय करतात की इनडायरेक्टली देवाच्या प्रती तुम्ही जो विश्वास ठेवला पाहिजे त्याला त्या दूर करत असतात. देवावरती जो विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे त्याला त्या कमजोर करून सोडत असतात. तुम्ही देवावर जेवढा विश्वास ठेवला पाहिजे तेवढा त्या ठेवू देत नाही, त्यावर भरोसा ठेवू देत नाही. इनडायरेक्टली तुमच्या मनामधील विचार काय करतात की देवाने काय केलं आहे, तरी मी प्रार्थना करत आहे, मंदिरामध्ये जात आहे, वचन देखील मी वाचत आहे, एवढं सर्व करून देखील मला काय मिळालं आहे? ज्यांच्याकडे हे सर्व नाही ते तर चांगले आहेत. खरं तर देव कोण आहे हे माहीत नसलेले चांगले आहेत. देव कोण आहे माहिती नसलेले चांगले आहेत. मनाला वाटेल तसं जगत आहेत, पण प्रगती होत आहे. पापाला काही मर्यादा नाही असं पाप करणारे लोक मनमर्जीने जगत आहेत आणि सुखी तर होत आहेत, त्यांची तर प्रगती होत आहे. कृपया लक्ष द्या, पाप करणारे लोक जेव्हा प्रगती करतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून तुम्ही दुःखी होऊ नका, कारण ते थोडा वेळ दिसून थोड्या वेळाने नष्ट होणाऱ्या गवता समान ते लोक आहेत. ते तुम्हाला समोर दिसत असतील, प्रगती करत आहेत असं दिसून येतील, पण थोड्या वेळाने ते गायब होतील. यामुळे दुष्ट लोक, पापी लोक प्रगती करतील तेव्हा तेच चांगलं आहे असं बोलण्याचं धाडस तुम्ही कधीही करू नका. कारण की देव तुम्हाला जे सांगू इच्छितो ते हे आहे की आज तुमच्या जीवनामध्ये जे कष्ट आणि दुःख आहेत
ते केवळ तुमच्या जीवनामध्ये आहे असा विचार तुम्ही करू नका, कारण साधारणपणे मनुष्याला सहन करता येणार नाही अशी कोणतीही परीक्षा तुमच्या जीवनावरती गुदरलेली नाही, हे विसरू नये. कोणतेही कष्ट येणार नाही. जर असा विचार तुम्हाला आहे तर सैतान तुम्हाला संभ्रमात टाकत आहे. बायबल आपल्याला सांगतं की तुम्हातील प्रत्येक जण जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःला नम्र करून आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे चालायचं आहे असं येशूने सांगितलेलं आहे. एकदा एक व्यक्ती वधस्तंभ उचलून पुढे चाललेला होता. त्या क्रुसामध्ये क्लेश आहेत. तो वधस्तंभ म्हणजे ओझं आहे. तो वधस्तंभ म्हणजे अपमान आहे. तो वधस्तंभ जबाबदारी आहे. त्या वधस्तंभात बलिदान आहे, हे सर्व काही आहे. तो आपला वधस्तंभ उचलून घेऊन जात असताना त्याने शेजाऱ्यांकडे पाहिलं. जेव्हा त्याने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा सर्वांचे क्रूस त्याला अतिशय हलके असे दिसून आले. परंतु हा जो वधस्तंभ उचलून चालला होता तो त्याला अतिशय जड, अतिशय अवजड आणि अवघड असा वाटू लागला. दुसऱ्यांच्या वधस्तंभांकडे पाहिलं तर ते त्याला अतिशय हलके असे वाटत होते. हे सर्व लोक जेव्हा संध्याकाळ होत होती तेव्हा ते जे वधस्तंभ त्यांच्याकडे होते ते एका हॉलमध्ये नेऊन ठेवत असायचे. ठीक आहे, मग याने देखील आपला जड वधस्तंभ नेऊन त्या ठिकाणी ठेवला. तो जो हॉल होता त्या ठिकाणी लाईट्स नव्हत्या. या सर्वांनी आपले वधस्तंभ तेथे नेऊन ठेवले. याने देवाकडे जाऊन प्रार्थना केली, देवा, काय हा न्याय आहे? हे योग्य आहे का? तू सर्वांपेक्षा जास्त ओझं मला का दिलं? सर्वांपेक्षा अधिक क्लेश मला का दिले? सर्वांपेक्षा अधिक अपमान मला का दिलेला आहे? सर्वांपेक्षा अधिक क्लेश मला का दिले? सर्वांपेक्षा अधिक कष्ट मला का दिले? एखाद्या गाठोड्याप्रमाणे ते सर्व ओझं माझ्यावर का टाकलं? असं जेव्हा तो बोलू लागला तेव्हा देव म्हणाला, तुला कोणी सांगितलं की इतरांपेक्षा अधिक तुझ्या जीवनामध्ये सर्वांपेक्षा अधिक कष्ट आहे, दुःख आहे, संकट आहे? या सर्वांचं एक गाठोडं बांधून वधस्तंभाच्या रूपाने तुझ्या खांद्यावर ठेवलं, हे तुला कोणी सांगितलं? देवा, कोणाचाही वधस्तंभ पाहिला तर माझ्यापेक्षा हलका वाटत आहे. ते अगदी सहजपणे घेऊन चाललेले आहेत. ठीक आहे, आता तुझं म्हणणं काय आहे? तुझी काय इच्छा आहे? काही नाही प्रभू, जर तू मला परवानगी देशील तर मी त्या हॉलमध्ये जातो आणि जो मला उचलता येईल, जो मी उचलून चालू शकेल, तो जो वधस्तंभ आहे त्याची मी निवड करतो देवा. यात न्याय नाहीये देवा. तू काही लोकांना हलका वधस्तंभ दिला व मला तर जड दिलेला आहेस. कृपा कर देवा. असं म्हटल्यावर देव म्हणाला, ठीक आहे, जा. तिथे जा व जो वधस्तंभ तुला पाहिजे तो तू घेऊन टाक. आता जा म्हणून त्या हॉलमध्ये त्याला पाठवलं. आता याने आत जाऊन एक एक वधस्तंभ खांद्यावर उचलून घेऊन जेव्हा पाहिलं, तो साधं हलवू देखील शकला नाही. अरे बापरे, हा एवढा जड कसा आहे? अजिबात हलत नाहीये. मग दुसरा घेतला, त्याने तो हलवला परंतु वर घेऊ शकला नाही. हा खूप जड आहे. मग पुन्हा दुसरा घेतला, तो त्याने उचलून घेतला. हा थोडा ठीक आहे, याला उचलू शकतो. मग 2 पाऊल पुढे टाकल्याबरोबर झटकन खाली पडला. खूप जड आहे. ऐका, तेथे जितकेही वधस्तंभ होते ते सर्व त्याने व्यवस्थित बारकाईने तपासत गेला. असे सर्व तपासल्यानंतर त्याने सर्व उचलल्यावर त्याच्या लक्षात आलं की सर्व जड आहे व शेवटी त्याने एक वधस्तंभ जाऊन उचलला. तो त्याला अतिशय हलका वाटला, अतिशय चांगला वाटला. चला, बरं झालं. जो वधस्तंभ मला पाहिजे होता, देवाने तो आतच लपून ठेवलेला होता. मला जसा पाहिजे तसा मला भेटला. यामध्ये मी शांतीने आणि आनंदाने मी आता पुढे जाऊ शकेल. हा विचार करतच त्याने तो वधस्तंभ उचलून घेतला आणि हळूच बाहेर आला. परमेश्वरा, हा जो वधस्तंभ आहे ना, जो मी उचलून घेतला आहे, हा मिळाला तर बरं होईल. मी आनंदाने पुढे जाईल देवा. देवा, जर तू परवानगी देशील तर आजपासून हाच वधस्तंभ घेऊन मी चालतो. असं तो बोलल्यावर देव म्हणाला, ठीक आहे, तू हाच वधस्तंभ घेऊन चाल. पण कदाचित तुला एक गोष्ट ठाऊक नाही. ज्या ज्या व्यक्तींना जो जो वधस्तंभ मी दिला आहे त्या त्या वधस्तंभावर त्यांचं नाव लिहिलेलं आहे. आणि आता तू दुसऱ्याचा वधस्तंभ उचलून घेतला आहेस. उद्या जेव्हा हे ते पाहतील तेव्हा त्यांचं नाव त्यावर दिसून आलं तर त्यामुळे तू माझा वधस्तंभ का घेऊन चाललास असं म्हणून ते भांडतील. एकदा जरा पहा कोणाचं नाव लिहिलं आहे. असं म्हटल्यावर ठीक आहे प्रभू असं बोलून त्याने तो वधस्तंभ बारकाईने तपासला तेव्हा त्यावरती एक नाव लिहिलेलं होतं व ते जे नाव होतं ते त्याचंच नाव होतं. देवा, हे काय आहे? यावर तर माझंच नाव लिहिलेलं आहे. आतापर्यंत जो उचलून तू चालत होता तो हाच वधस्तंभ होता. आज जो ठेवलेला होता तोही हाच वधस्तंभ आहे. आता जो अतिशय हलका आहे असं समजून तू उचलून आणलेला आहेस तो तुझाच आहे. मग आज जे आहे ते सर्व तुला असं वाटत राहिलं की ते सर्व वधस्तंभ अतिशय हलके आहेत असं तुला वाटलं. पण जेव्हा एक एक वधस्तंभ तू खांद्यावर उचलून पाहिलास त्यानंतर शेवटी तू कोणता वधस्तंभ घेऊन आलास माहितीये? ज्याच्यासोबत तू आत गेला होतास तोच वधस्तंभ घेऊन बाहेर पडलास.
आणि आता तू काय बोलत आहेस? हा माझ्यासाठी चांगला आहे बोलत आहेस. जो तुझ्यासाठी चांगला होता तोच वधस्तंभ मी तुला दिला होता. जो तुला उचलता येईल, ज्याचा भार तुला सहन होईल, जो तू सहन करू शकशील. तेच क्लेश, तेच दुःख आणि तेच संकट मी तुझ्या जीवनामध्ये येऊ दिलेलं आहे. जे तुझ्या सहनशक्ती पलीकडे आहे ते मी तुला अजिबातच दिलेलं नाही. काय आज आपल्यात कुणी आहेत का जे बोलत आहेत, मला माझे कष्ट सहन होत नाही, माझं दुःख सहन होत नाही, अपमान सहन होत नाही, माझा त्रास मला सहन होत नाही, पतीचं दुःख मला सहन होत नाही, माझ्या पत्नीचा भांडखोरपणा मला सहन होत नाही, माझ्या मुलांचं जे बिघडत जाणं आहे ते सहन होत नाही, नोकरीवर जो दबाव आहे तो मला आता सहन होत नाही, माझ्या जीवनात झालेलं जे कर्ज आहे ते मला सहन होत नाही, असं तुम्ही बोलत आहात. परंतु अशा प्रकारे मी सहनशक्तीच्या पलीकडच्या कष्टांमधून जात आहे तर देव काय करत आहे असं कित्येकदा देवाला प्रश्न करत आहात. परंतु देव बोलत आहे, मुला, तुझ्या सहनशक्ती पलीकडे असणारं कोणतंही ओझं मी तुझ्या खांद्यावर कधीही टाकणार नाही. जर तुला सहन करता येणार नाही, तू सहन करू शकणार नाही हे जर माझ्या लक्षात आलं तर मी लगेचच तुझ्यावरील जे ओझं आहे ते पूर्णपणे काढून टाकेल. काय म्हटलं पहा बायबलमध्ये, 13वे वचन, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. प्रियांनो, कृपया ऐका. आज ज्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलत आहात की मला ते सहन होत नाही, हे ओझं मी उचलू शकत नाही, हे माझ्या सहनशक्ती पलीकडे आहे, हे माझ्याच्याने होणार नाही, हा विचार करून आज तुम्ही अतिशय दुःखी होत आहात, त्रस्त होत आहात. देव तुम्हाला एक वचन देत आहे. ते कोणतं ठाऊक आहे? ज्या गोष्टी बाबतीत तुम्ही दुःखी होत आहात, तळमळत आहात, त्या गोष्टीच्या विषयी मी तुम्हाला एक भरोसा देत आहे. तो असा आहे की त्यामधून बाहेर पडण्याचा उपाय मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामधून तुम्ही सुटका प्राप्त कराल असा मार्ग मी तुम्हाला दाखवत आहे. प्रियांनो, देव आपल्या लोकांना तो कायमच अशा प्रकारच्या कष्टांमधून जाऊ देत नसतो. योसेफाला अनेकशा कष्टांमधून जावं लागलं. त्याच्या भावांनी त्याचा द्वेष केला, ईर्ष्या बाळगली, त्याचा द्वेष केला, ईर्ष्येने भरून त्यांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकून दिलं. त्यानंतर त्याला मारण्याचा त्यांनी कट केला. नंतर त्याला मारून काय फायदा होईल असा विचार करून त्यांनी त्याला मिसरच्या व्यापाऱ्यांच्या हातामध्ये विकून टाकलं. चांदीच्या 20 शिक्क्यांमध्ये त्याला विकलं. तेथे एका घरामध्ये गुलाम म्हणून तो जॉईन झाला. इथे तो एका राजकुमाराप्रमाणे जगला, पण तेथे तो जाऊन गुलाम बनला. पण त्याने चिंता केली नाही, माझ्या आयुष्यात असं का झालं असं म्हणून रडला नाही. त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती का येईना, ती त्याने विश्वासूपणे स्वीकार केली. कारण असं होतं की मी सांगितलं ना, माझ्या जीवनात कोणतीही घटना घडत असेल, माझा परमेश्वर त्यामध्ये माझ्या बरोबर आहे. जर मला सहन होत नाही असा विचार माझ्यात येईल तेव्हा त्यातून माझा देव मला बाहेर काढेल हा विश्वास मी ठेवला. यामुळेच योसेफ एका घरामध्ये एक नौकर म्हणून जॉईन झाला. पण त्यामुळे तो निराश झाला नाही. त्याने ते काम विश्वासूपणे पार पाडलं. त्यानंतर तो अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा होता. यामुळे त्याला त्या सर्व घराण्यावरती त्या घराण्याचा कारभारी अधिकारी म्हणून प्रमोशन मिळालं. त्यानंतर त्या घरातील मालकिनीने त्याला मोहात पाडलं. मोहात टाकलं तरीही तो अधीन झाला नाही. तेव्हा त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्याच्या जीवनामध्ये सर्व काही त्याच्या विरोधात घडत चाललं होतं. त्याने जो विचार केला त्याच्या उलटच सर्व घडत होतं. पण तो काय निराश झाला का? काय तो हताश झाला का? सर्व तर चांगले राहत आहेत. मी खरेपणाने जीवन जगलो, यामुळे माझ्या आयुष्यात असं घडलं आहे. माझे भाऊ वडिलांसोबत चांगले राहत आहे, मला इकडे एकटं राहावं लागत आहे. मी तर देवाच्या मुलाप्रमाणे जगलो, परंतु त्यामुळे मला एकटं व्हावं लागलं. मला अनाथ होऊन पडावं लागलं. का माझं आयुष्य असं झालं हा विचार केला का? नाही प्रियांनो. का माहिती आहे, बायबलमध्ये एक सुंदर वचन आहे. योसेफाला जेव्हा नौकर म्हणून विकण्यात आलं, परमेश्वर योसेफा बरोबर होता. जेव्हा पोटिफराच्या घरात तो दास म्हणून जॉईन झाला, योसेफा बरोबर परमेश्वर होता. जेव्हा एक अधिकारी म्हणून त्याला प्रमोशन मिळालं,
तेव्हाही परमेश्वर योसेफाबरोबर होता. अन्यायकारकरित्या जेव्हा त्याला तुरुंगात टाकून देण्यात आलं, बायबल सांगतं की त्या तुरुंगामध्ये परमेश्वर देव योसेफाच्या बरोबर होता. योसेफाच्या भावांनी जेव्हा त्याला खड्ड्यात टाकून दिलं, तेव्हा परमेश्वर योसेफाबरोबर होता. योसेफाच्या जीवनाच्या प्रत्येक आयुष्यामध्ये परमेश्वर हा योसेफाच्या बरोबर होता. जेव्हा योसेफाचा द्वेष करण्यात आला, जेव्हा त्याला खड्ड्यामध्ये टाकून देण्यात आलं, जेव्हा त्याला विकून टाकण्यात आलं, परमेश्वर योसेफा बरोबर होता. देव योसेफाबरोबर होता, यामुळे तो कोणत्याही परिस्थितीमधून गेला तरी देखील निराश झाला नाही. तो हताशही झाला नाही. कशामुळे? कारण देव माझ्या बरोबर आहे. देव जर माझ्या सोबत आहे तर मी का चिंता करत बसू? माझ्या सोबत देव आहे तर मी का रडलं पाहिजे? देव माझ्या सोबत आहे तर मी का घाबरत बसू? आपल्या देवापेक्षा महान दुसरं कोणीही नाही. यामुळे तो देव आपल्या सोबत असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज का आहे? योसेफाने हे सत्य स्वीकारलं होतं. कष्ट असोत, अडचणी असो, दुःख असो, संकट असो, काहीही असो, तरी मला घाबरण्याची गरज नाही. ज्या देवाची आराधना मी करतो तो परमेश्वर या सर्वांपेक्षा तो महान आहे व सामर्थ्य आहे. तो अतिशय अद्भुत देव आहे. यामुळे मी का घाबरलं पाहिजे? हाच प्रश्न मी तुम्हाला करत आहे. आज तुम्ही का घाबरत आहात? का तुम्ही चिंता करत आहात? तुम्ही का निराश होत आहात? का तुम्ही हताश होत आहात? योसेफाच्या जीवनात कष्ट आले, पण ते कायमस्वरूपी राहिले नाहीत. त्याला त्या तुरुंगात टाकण्यात आलं. त्याने दुःख भोगलं, पण कायमस्वरूपी तो तुरुंगातच राहिला नाही, केवळ 2 वर्षच. परंतु त्यानंतर काय घडलं? योसेफाला बोलावणं पाठवलं. ते कोठून आलं? राजाकडून बोलावणं आलं. त्यानंतर तो कोण बनला? प्रधानमंत्री. 13 वर्षांपर्यंत योसेफ अडचणीमधून गेला, परंतु त्यानंतर योसेफाला उच्च अशा स्थितीमध्ये घेऊन जाण्यात आलं. उत्तम अशा पदापर्यंत तो जाऊन पोहोचला. असू शकतं आज तुम्ही कष्टांमधून जात आहात, पण तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कोणती ठाऊक आहे? जेव्हा मी बालपणी स्कूलमध्ये जात होतो, तेव्हा प्रियांनो, जात असताना तिथे एक उंच रस्ता यायचा. जर तुम्ही कधी सायकल चालवत जाता, तेव्हा जर समजा समोर चढ आला, तेव्हा तुम्ही कधी लक्ष दिलं? अतिशय ताकद लावून तेव्हा सायकल चालवावी लागते. का? तो चढ चढायचा असतो यामुळे. ठीक आहे? जेव्हा रोड सपाट असतो आणि हळूच जेव्हा वर चढत जातो, तेव्हा काय करावं लागतं? थोडी ताकद लावावी लागते. तेव्हा जोराने सायकल चालवावी लागते. जोर लावून पायंडल मारावे लागतात. ताकद लावून पायंडल मारत राहावे लागतात. मग अशा प्रकारे जोर लावून सायकल चालवून चालवून उंचीवरती पोहोचल्यानंतर मग खूप आनंद वाटतो. का माहित आहे? कारण त्यानंतर सायकल चालवण्याची गरज अजिबात नसते. का माहित आहे? कारण त्यानंतर काय येतं? खालच्या दिशेला उतार येत असतो. आत्तापर्यंत मी कष्ट सोसले, परंतु आता ताकद लावण्याची किंवा कष्ट घेण्याची गरज नाहीये. कशामुळे? नंतर त्या उंचीवरून थोडंसं खाली उतरलं तर बस, सायकल अगदी स्पीडने आपोआप चालू लागते. आज जर परिश्रमाने तुम्ही उंचीवरती येत आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कोणती? की तुमच्यासाठी चांगले दिवस येत आहेत. तुमच्या कष्टांचं आणि तुमच्या परिश्रमांचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. आज तुमच्या जीवनात जे कष्ट आणि दुःख आहेत, ते कायमस्वरूपी तुमच्या जीवनामध्ये राहतील असं अजिबात नाहीये. का माहीत आहे? कारण देव म्हणत आहे, मी विश्वसनीय देव आहे. तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढंच दुःख, संकटे आणि परीक्षा तुमच्या जीवनामध्ये मी येऊ देणार. त्यापेक्षा अधिक येऊ देणार नाही. त्या परीक्षेत तुम्हाला पडू देणार नाही. तर त्या परीक्षेमधून बाहेर पडण्याचा उपाय देखील मी करील. माझ्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवत आहात का? तर त्या देवावरती विश्वास ठेवा, कारण तो विश्वसनीय देव आहे. आपला देव जर विश्वसनीय देव आहे तर मग आपण कसं राहिलं पाहिजे सांगा? विश्वासू असंच राहिलं पाहिजे. समाजामध्ये 100 लोक असतील तर त्या 100 लोकांपैकी तुम्हाकडे पाहून असं म्हटलं पाहिजे, मला अनेकशे मित्र आहेत, परंतु त्या बऱ्याच मित्रांमधून हा मित्र विश्वासू आहे. माझे बरेचसे नातलग आहे, परंतु त्या सर्व नातलगांमध्ये हे जे कुटुंब आहे अतिशय विश्वासू असं कुटुंब आहे. माझ्याकडे बरेचसे कर्मचारी आहेत, परंतु त्या कर्मचाऱ्यांमध्ये हा मनुष्य, ही स्त्री अतिशय विश्वासू असे कर्मचारी आहेत. अशा प्रकारे जर लोक बोलले तर किती बरं राहील. काही दिवसांपूर्वी कोणीतरी माझ्याशी बोलत असताना कल्वरी टेम्पल मधील जी सदस्य आहे तिच्याविषयी बोलत होते. पास्टर, तिच्याविषयी ऐकून मला आनंद वाटला. काय ऐकलं असं मी विचारलं. ती मुलगी अतिशय
विश्वासू मुलगी आहे असं मी ऐकलं. आणि त्यानंतर मी माझ्या डोळ्यांनी ते पाहिलं. मी विचारलं, तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहिलं असं बोलत आहात, तुम्ही काय पाहिलं? तेव्हा ती बहीण मला सांगू लागली, मी माझ्या मुलीच्या घरी गेले. माझ्या मुलीला देवाने आशीर्वादित केलं, तिला संतती दिली. तेव्हा मी माझ्या मुलीच्या घरी गेले. तेव्हा माझ्या मुलीच्या घरात एक मुलगी तिथे काम करत होती. ती मुलगी अतिशय हुशार होती आणि अतिशय उत्साही मुलगी ती होती. ती अतिशय जपून आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करत होती. आणि एवढंच नाही, अनेकदा माझ्या मुलीला बाळाला सोडून कामावर जावं लागतं, परंतु घरातील एक देखील वस्तू हरवून जाणं किंवा एक रुपया इकडे तिकडे होणं असं अजिबात घडत नाही, कारण घरामध्ये काम करणारी ती मुलगी एवढी प्रामाणिक आहे. तेव्हा एकदा त्या मुलीला मी विचारलं, तू अतिशय प्रामाणिक मुलगी दिसत आहे, तू अतिशय विश्वासू अशी दिसते. अशा प्रकारे बोलून मी तिला विचारलं, काय तू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतेस का? ती म्हणाली, हो. बरं, तू कोणत्या चर्चला जाते असं विचारलं तर ती म्हणाली, कल्वरी टेम्पलला मी जाते. परंतु त्या मुलीमध्ये आम्ही आजपर्यंत जे बदलू शकलो नाही ते म्हणजे रविवार आल्याबरोबर ती कधीच आम्हाला भेटत नाही. रविवार आल्याबरोबर ती सांगून टाकत असते, मी रविवारी येथे अजिबात थांबू शकणार नाही. पण का बरं? कल्वरी टेम्पलच्या CST टीममध्ये मी आहे, यामुळे मला रविवारचा पूर्ण दिवस माझ्या परमेश्वरासाठी तो मी राखून ठेवलेला आहे. मी 6 दिवस माझ्यासाठी तुमच्यासाठी काम करते, परंतु 7वा दिवस माझ्या प्रभूसाठी मी दिलेला आहे. 1 रुपया देखील इकडचा तिकडे करत नाही. कोणतीही वस्तू जेथून घेईल तिथे ठेवत असते. अतिशय प्रामाणिक ती आहे. बरेच लोक हे मला सांगत होते. मी विचार केला, खरंच असं असेल का? परंतु जेव्हा मी मुलीच्या घरी गेले, मी डोळ्यांनी पाहिलं, जे कल्वरी टेम्पलमध्ये जातात ते लोक अतिशय विश्वासू लोक आहेत. ही गोष्ट ऐकल्यानंतर एक आत्मिक वडील म्हणून, आत्मिक पिता म्हणून मला खूप अभिमान वाटला, गर्व वाटला. तुम्हाविषयी काय आहे? आपला देव जर विश्वसनीय देव आहे, तर देवाचे संतान बनून तुम्हीही विश्वासू असं जगायचं आहे. तुम्ही जेथे राहत आहात, जेथे काम करत आहात, त्या लोकांमध्ये तुमच्याकडे पाहून त्यांनी म्हटलं पाहिजे, ते अतिशय विश्वासू आहेत. शब्दांमध्ये विश्वासू आहेत, ते शब्द टाळत नाहीत. कामामध्येही विश्वासू आहे, दिलेलं काम नेहमी पूर्ण करतात. जबाबदारीच्या बाबतीत विश्वासू आहे, आपली दिलेली जबाबदारी ते पूर्ण करतात. आपला देव जो विश्वसनीय आहे, असा तो देव जर आपला देव आहे, तर आपण अधिक किती विश्वासू असलं पाहिजे. पवित्र देवा, जर आम्ही थोडक्या बाबतीत विश्वासू राहिलो तर तू अधिक मोठ्या जबाबदाऱ्या आम्हाला देशील. त्या विश्वासूपणाच्या आशीर्वादांचा अनुभव आम्हाला घेता यावा व आमच्या चहूबाजूच्या लोकांना अनुभव यावा, यासाठी देवा तू अद्भुत असे मार्ग उघडशील, हे तू आम्हाला शिकवलं आहेस. यासाठी तुझा आभार मानतो. देवा, पेरलेल्या वचनाला फळ येऊन तुझ्याकरिता साक्षीदार बनून आम्ही जगावं, यासाठी सहाय्य कर. जेथेही आम्ही राहू, हे लोक विश्वासू आहेत असं लोकांनी म्हणावं, असं तू कर. येशूच्या नावाने मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कल्वरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.